शासनमान्य शांतीनगर झोपडपट्टीवर बेदखलीचं संकट. घरं रिकामी करा अन्यथा बुलडोझर फिरवू या धमकीनं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. प्रभाग क्रमांक 9 मधील मार्केट यार्डच्या पाठीमागं असलेल्या शांतीनगर झोपडपट्टीतील गेल्या 60 ते 70 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या शेकडो नागरिकांवर अचानक बेदखलीचं संकट ओढवल्याचा आरोप रहिवाशांनी केला. घरं तातडीनं रिकामी करा अन्यथा बुलडोझर लावून घरं पाडली जातील अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदन देऊन संरक्षणाची मागणी केली. याबाबत अधिक माहिती अशी की जुना बोरामणी नाका ते मार्केट यार्ड या मार्गालगत गेल्या 60 ते 70 वर्षापासून शांतीनगर झोपडपट्टी म्हणून ही वसाहत अस्तित्वात आहे. कालांतरानं इथं सुमारे 150 कुटुंबांनी आपली घरं उभारली आहेत. आज या परिसरात 500हून अधिक नागरिक पत्र्याची घरे, शेड तसेच काही पक्क्या बांधकामामध्ये वास्तव्यास आहेत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सोलापूर महापालिकेच्या गलिच्छ वस्ती अंतर्गत महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा कायदा 1971 अन्वये या वस्तीची 31 जानेवारी 1990 रोजी अधिकृत नोंदणी करण्यात आली. तसेच पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या नोंदीमध्येही सुधारलेली वस्ती शांतीनगर झोपडपट्टी म्हणून टीपी प्लॉट फायनल प्लॉट क्रमांक 98A1 98A2 भाग अंतर्गत या परिसराचा समावेश असल्याचं नागरिकांनी सांगितलं. सध्या या ठिकाणी 100हून अधिक झोपडपट्टीधारक कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र गेल्या 8-10 दिवसांपासून त्यांच्या समोर नव्यानं संकट उभं राहिल्याचा आरोप करण्यात आला. तौसिफ बागवान व त्यांच्या साथीदारांकडून वारंवार येऊन घरं तातडीनं रिकामी करा, नुकसान भरपाई म्हणून देऊ ती रक्कम घ्या अन्यथा बुलडोझर लावून घरं पाडू अशा प्रकारची दमदाटी व धमक्या दिल्या जात असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. శాంతినగర్లో ఉంటాం మేము. మార్కెట్ యార్డ్ ఇప్పుడు మేము ఇక్కడ ఉండబట్టి 60-70 వర్షాలు. ఇప్పుడు వాళ్ళు వచ్చినేమో ఖాళీ చేయి అంటున్నారు భగవాన్ వాళ్ళు వచ్చి. మొత్తం మా ఇంట్లో మొగోళ్ళు ఉండరు. ఇక్కడ ఈ గల్లీలో దుపారి అందరు పనికి పోతారు, వచ్చి ఖాళీ చేయని దమ్ దాటిస్తారు. ఎందుకనంటే ఇది దేశముఖ్ మాకు దోలిచ్చిండు, ఇది ఖాళీ చేయి అని చెప్తారు. మళ్ళీ ఎట్లా మేము ఇన్ని వర్ష సంధి ఉన్నాం మున్సిపాలిటీ కడుతున్నాం అంటే వెళ్ళాలి, ఇన్ని దివసం పువ్వుట్టున్నారు కదా ఖాళీ చేసేది అంటున్నారు. మళ్ళీ ఎట్లా మాకు మేము ఉన్నాం ఇన్ని వర్షం మేము ఇట్లానే ఉంటాము, మేము మాత్రం ఖాళీ చేయము. మాకు పైసా వద్దు ఏమొద్దు, మా ఇల్లు మాకు ఉండాలి అంతనే మాకు. మళ్ళీ మేము ఏడవాలి, మా పిల్లలు ఉన్నారు, సోయి లేకున్నా గుణంగా ఇప్పుడు ఎట్లా మాది మళ్ళీ ముంగడిది. रात्रीच्याला झोपड डोंगर लावताव, घर खाली करा एवढे पैसे देताव असं दमदाटी द्याल. ते मुसलमानचा बाबा भगवान. या प्रकारामुळे संपूर्ण वस्तीत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्याचं रहिवाशांनी सांगितलं. या भागातील बहुतांश नागरिक हे रोजंदारी करून उदरनिर्वाह करणारे गोरगरीब कुटुंबातील आहेत. रहिवाशांनी सांगितलं की आम्ही गेली 60 ते 70 वर्ष या ठिकाणी राहतोय. आमच्या पिढ्या इथंच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या काळी हा संपूर्ण परिसर ओसाड व मोकळा होता, कुणीही इथं फिरकत नव्हतं. त्यावेळी आम्ही झोपड्या बांधून राहायला सुरुवात केली. आता परिसर विकसित झाल्यानंतर आमच्या जागेवर काहींचा डोळा पडला. नागरिकांनी पुढे दावा केला की जागा देशमुख मालकांची असून त्यांच्याच परवानगीने आम्ही इथं राहायला आलो. त्यांनी स्वतः येऊन चर्चा केली तर आम्ही संवादासाठी तयार आहोत. मात्र इतर व्यक्तींनी येऊन धमकावणं, शिवीगाळ करणं, महिलांची अरेरावीच्या भाषेत बोलणं आणि जबरदस्तीने घरं रिकामी करण्यास सांगणं हे चुकीचं आहे. ఇక్కడ జాగ లేకుండే, మనుషులు లేకుండ్రి. 14 వర్షే బాయిల నీళ్ళు తెచ్చుకున్నాం, బట్టలు ఆడుకినాం. ఒక్క లైట్ లేకుండే, రోడ్ లేకుండే, ఒక్క గుడిసే మా డాక్టర్ కట్టిండు. మేము అన్ని లాస్ ఉంది ఉన్నాక వచ్చిండ్రు అందరూ. ఇప్పుడు మాకు నల్లి లైటు అన్నీ కడుతున్నాం. ఇప్పుడు మాకు సండస్ కావాలి, ఇండ్లు పోతాయంటే ఎక్కడ పోవాలి? అవి మళ్ళీ అందరు వస్తాండ్రు, దమ్మిస్తాండ్రు కదా. తుర్కోళ్ళు నాయన, తుర్కోళ్ళు వచ్చి ఇగో ఇది కాల్ చేయండి, కాల్ చేయకుంటే బుల్లోడాడు తెస్తా అన్నాడు. గల్లీ కన్నా ముందుగాల మేము వచ్చిన ఒక్క ఇల్లు మా డాక్టర్ కట్టిండు. నువ్వు బుల్లదాడు తెస్తే నేను అడ్డం నిలబడతా, నన్ను చంపు, నేను జైలు తెస్తారు. మాకు పైసలు వద్దు, ఇల్లు వద్దు, జాగొద్దు. మేము ఎన్ని ఏళ్ళ సుంది ఉన్నాము, ఇన్నే ఉంటాం. అంతేనా? मध्ये अध्यंतर तर भागवानचे आले होते. त्यांनी म्हटले होते देशमुख आम्हाला जागा विकलेला आहे, तुम्ही खाली करून जावा म्हणून सांगितलं. त्यांनी काय सांगितलं नाही, तेवढं सांगितलं की त्यांनी आम्हाला बोलणं झालंय त्यांच्याशी देशमुख सोबत. आम्हाला देशमुख मालक आम्हाला पाठवलेत म्हणून सांगितलेत त्यांनी. आम्ही काय म्हटलं त्यांना, देशमुख येऊ द्या, त्यांनी आमच्याशी बोलू द्या, तुम्ही पण या तवा म्हणून म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2011 पूर्वी अस्तित्वात असलेल्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याबाबत भूमिका मांडलेली असताना
शासनमान्य झोपडपट्टीतील नागरिकांना अशा प्रकारे धमकावलं जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. विशेषतः ग्रामीण भागात आणि शहरी भागातही पण मुंबई आणि MMR वगळून हा निर्णय आमदारांना अतिशय आवडेल. 1 जानेवारी 2011 पर्यंतचे सर्व निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतचं विनामूल्य, 500 ते 1500 चौरस फूट 10% बाजार मूल्याच्या, आणि जर व्यावसायिक भाग असेल तर 25%, अशा पद्धतीनं याची रचना केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांकडून होणारी दमदाटी, शिवीगाळ व धमक्या तात्काळ थांबवाव्यात, तसेच शांतीनगर झोपडपट्टीतील नागरिकांना कायदेशीर संरक्षण द्यावं अशी मागणी रहिवाशांनी पोलीस आयुक्त M. राजकुमार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आम्ही आता इथं 60 वर्ष झाले, 60-70 वर्ष झाले. त्या दिवसापासून आतापर्यंत काही पण सोयीस्कर नाही आहे इथं, तरी सुद्धा राहिलो. आता काय झालं, त्यांचं अचानक आलंय आणि घर जाते ती तुम्ही खाली करून जावा, नाही खाली केलं तर आम्ही बुलडोझर आणतो म्हणून असे सांगितले. ते बागवान लोक आले त्यांनी सांगितले ती. मग त्यांना आम्ही म्हटलं तुम्हाला कोण पाठवले, त्यांना पाठवा, आम्ही त्यांच्याशी बोलून घेतो म्हणून सांगितलं. असे म्हणलं तर नाही, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं, तुम्ही खाली करा म्हणून सांगितलं त्यांनी. आमची मागणी ते साहेब होते, साहेबांसोबत बोलून घेतो. इथं राहिलो आतापर्यंत आम्हाला कुणी काय बोललं नाही, काय नाही. आता घर काढा म्हणा लागले, ते बुलडोजर लावतो म्हणाले. ते आमच्या घराचे टॅक्स आहे, टॅक्स भरताव आम्ही. आमच्यात गडी नाही, मानी नाही, आम्ही घर काम करून खाताव. असं धमदाटी दिलं तर आम्ही बाया माणसं कुठं जाऊन राहायचं? ना जाग्याचा मालक ना विचारलं नाही, ना कोण सरकारचे बी लोक नाही आम्हाला विचारले. आणि दुसऱ्या मालकाची बी नाव बदलामी करायला लागले. ते आता 70 वर्षापर्यंत इथे येऊन आम्हाला कुणीच काय बोललं नव्हतं. अचानकच हे बोलायला लागले ते येऊन बागवान लोक. या पुढील भागात शांतीनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नेमकं कोणत्या आरोप मागण्या केल्यात ते सविस्तर पाहूया.